नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी रक्षाबंधन मराठी निबंध घेऊन आलेले। हा निबंध तुम्हाला शाळेमध्ये होणाऱ्या निबंधाच्या स्पर्धांमध्ये नक्की उपयोगी पडेल। तर हा निबंध तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा निबंध आवडला तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। तसेच आजचा हा निबंध आवडल्यानंतर निबंधाला व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तसेच चॅनलवर जी मुलं नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला पाहूयात रक्षाबंधन निबंध। रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि प्रेमळ सण आहे। या सणाचा उद्देश म्हणजे भावाने बहिणीचे आयुष्यभर रक्षण करणे आणि बहिणीने भावावर प्रेमाचा विश्वास ठेवणे। रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो, म्हणूनच याला राखी पौर्णिमा असेही म्हणतात। या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला ओवाळते, गोडधोड खाऊ घालते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते। त्या बदल्यात भाऊ तिला काहीतरी भेटवस्तू देतो आणि तिच्या रक्षणाची शपथ घेतो। राखी ही केवळ एक दोरी नसून ती प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे प्रतीक आहे। काही वेळा बहीण दूरदेशी असल्यास ती राखी टपालाने पाठवते। आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा हा सण साजरा केला जातो। रक्षाबंधनाचा इतिहास सुद्धा खूप जुना आहे। महाभारतात द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधली होती। त्याने तिला संकटात मदत करण्याचे वचन दिले आणि ते निभावले सुद्धा। आजच्या धकाधकीच्या जीवनात रक्षाबंधन आपल्या नात्यांचे महत्त्व आठवून देतो। या दिवशी नुसतेच भावंडे नव्हे तर आपल्याला ज्या व्यक्तींचा आधार वाटतो अशा सर्वांना राखी बांधली जाते। रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेम, नातेसंबंध आणि विश्वासाचे प्रतीक आहे। अशा या सुंदर सणाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा आणि आपापल्या नात्यांना अधिक घट्ट बनवावे। तर अशा प्रकारे आपला हा छोटा रक्षाबंधनाचा निबंध संपलेला आहे। मुलांनो, हा निबंध तुम्हाला आवडला का? हा निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलवर नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राइब करा व त्याच्या समोर जे घंटीचं बटन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।